भविष्यावर बोलू काही कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते. राशीचक्रकार शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. आज कार्यक्रमाला येण्यासाठी अर्थात थोडासा उशीर झाला म्हणून माझी चाल भरभर वाढली, पण कधी कधी खूप वेळेच्या आधी निघते त्यावेळेला चालीत एक संथपणा येतो. आता तुम्ही म्हणाल की हे एकदम कार्यक्रमाच्या आधीचं पुराण का लावलंय, तर विषयच आपला तो आहे. आपल्या वागणुकीनुसार आपली चाल असते का आपल्या परिस्थितीनुसार आपली चाल असते, या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपण आजच्या विषयात करणार आहोत, अर्थात ज्योतिषशास्त्राला धरूनच. एखाद्याचं भविष्य वर्तवण्याआधी एखाद्याच्या स्वभावाचा अंदाज प्रथम बांधायला लागतो, जो पाया असतो ज्याच्यावर भविष्य अवलंबून असतं. त्या दृष्टीने मुद्रा विज्ञानामध्ये चाल या प्रकाराकडे आपण अभ्यासू दृष्टीने पाहणार आहोत. परिस्थितीनुसार सोडा, पण स्वभावानुसार चाल कशी असते, ती वाईट असते चांगली असते काय, तुमच्याच मनातले प्रश्न मी शरदजींना विचारते. की एखाद्याच्या, आता तुम्ही एवढे कार्यक्रम करता, शूटिंग्स करता, तेव्हा तुम्हाला खूप नमुने दिसतात, तर एखाद्याच्या चालीवरनं तुम्हाला अंदाज बांधता येतो की हा चंचल आहे किंवा स्थिर बुद्धी आहे किंवा काही. सकाळी तो ठाणा स्टेशनवर उभे राहा आणि सहज बघ स्टेशनकडे लोक कसे येत आहेत. तर स्टेशनकडे लोक धावत आल्यासारखे फास्ट चालत येतात. म्हणजे स्टेशनकडे काय येतात लोक, मस्टरच्या भीतीने चाल वाढते त्यांची. तेच लोक संध्याकाळी घरी जाताना तुरू तुरू जातात. म्हणजे घरच्या ओढीने हे इतकी काही तुरु तुरु म्हणजे उत्साहाने जात. संध्याकाळी मुंगळे झाडावरनं जे जातात त्यांची चाल पहा, आणि खाद्याच्या शोधात ते बाहेर पडतात, त्याला थांबायचं, हुंगायचं, परत थांबायचं, पुन्हा हुंगायचं, हे पाहावे. म्हणजे जिकडे तिकडे स्वभाव पहिला. भविष्यावर बोलू काही म्हणताना भविष्य हे स्वभावानेच निर्माण बऱ्याच वेळा होतं. प्रत्येक राशीचे स्वभाव आपण तेवढ्यासाठी पाहिले. कुठच्याही देवळात जा, लोक प्रदक्षिणा कशा करतायत. प्रदक्षिणाच मुळामध्ये अतिशय शांतपणे करायच्या असतात. वारंवार सांगितलंय, गर्भवती स्त्रिया किंवा डोक्यावर पाण्याने भरलेला गड घेऊन बायका चालतात, तसं मंदमतेने प्रदक्षिणा कराव्या. पळतात लोक. एकदा मी नरसोबावाडीच्या ओरीमध्ये संततधारेचा कार्यक्रम चालू होता आणि मी बसलो होतो. 1 तास पवमान होतं, मला नुसतं बसायचं होतं यजमान म्हणून. पण ती पळताना जी बाई बघितल्यानंतर सगळा भाग बाजूला. गुरुजीवर म्हटलं मी येतो. गेलो आणि विचार. ती म्हणाली मी रोजच्या 101 प्रदक्षिणेचा संकल्प केलेला आहे, मला मुलगाच पाहिजे, मुलगी नको. महाराजांना किती संकटात टाकतात हे लोक. मला मुलगा व्हावा म्हणून मी 101 रोज प्रदक्षिणा करेन. महाराज याद राखा, मुलगा व्हायला पाहिजे. आणि तसा दम भरून प्रदक्षिणा करणं. इथे काय दिसतं आपल्याला, एक तऱ्हेची आग्रही वृत्ती दिसते. असं तुम्ही लॉजिक चालवत गेलात की स्वभाव कळतो. तेव्हा तू जे मला मगाशी प्रश्न विचारला, ते एकेकांच्या स्वभावात ग्रहाप्रमाणे गेलो. ज्याचा मंगळप्रधान स्वभाव आहे त्याला स्लो मुवमेंट्स माहितीच नाहीत, फार 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 चालायचं. ज्याचा शनिप्रधान स्वभाव आहे व्यवस्थित शांतपणे जाण. जिने चढताना बघ लोक कसे चढतात. काही लोक एक पायरी सोडून चढतात, घाई असते, आणि काही एका पायरीवर 2 पावलं ठेवून सेटल झालोय ना बघून मग पुढच्या पायरीवर. इथे अति काळजी घेणं, अति सावधपणा हा भाग दिसतो. पण ज्यांच्या चालीमध्ये गती जास्त आहे अशा लोकांचं चित्त अस्थिर असतं. उदाहरण, लोकलमध्ये आपण जेव्हा बसतो ना, आणि ती लोकल थांबली की अस्वस्थ होत, चालायला लागली लोकल की आपण शांतपणे डोळे मिटतो. गतीमध्ये स्वास्थ्य शोधणारे लोक, आणि कधी कधी मनातले विचार इतके काय अस्वस्थ करतात. मग ते वाहन शांत झालं की यांचे विचार आणखी अस्वस्थ माणसाचं लक्षण आहे. त्यात अवघड काहीच नाही. लॉजिकली विचार करत गेला की खुलासे होत जातात. या चालीवरनं म्हणी सुद्धा किंवा वाक्प्रचार म्हणूया की वाईट चालीची आहे किंवा चांगल्या चालीची आहे, तर हे असं या वर्तनाशी का जोडलं गेलं संबंध. एक मुलगी ऑफिसात खूप लेट गेली, साहेबांनी फायर केली तिला. तर ते म्हणे साहेब काय झालं की
एक मुलगा माझा पाठलाग करत होता. मग तो याचा काय संबंध नाही, तो खूप हळू चालत होता. उत्तर दिलं. तो संबंध इथे लावला तर ज्या मुलीच्या किंवा मुलाच्या मनात असं इकडे तिकडे पाहणं आहे, लक्ष दुसरीकडेच जाते वाईट अर्थाने, त्याची चाल ज्या तऱ्हेची असेल, चोरून मारून वेश्येच्या गल्लीत जाणाऱ्या माणसाची चाल कशी असेल, एक तऱ्हेचं सावधपणाने इकडे तिकडे बघत असा तो जाईल का नाही, त्या अर्थाने सुद्धा वाईट चाल असा शब्द वापरलाय. प्रियकराबरोबर अनैतिक संबंध ठेवून त्याच्या भेटीला जाणारी मुलगी ही नॉर्मल चालणार नाही. मग तिची चाल ज्या तऱ्हेची असेल त्यावरनं तिचं इंटेन्शन वाईट आहे, अशा अर्थाने वाईट चाल म्हटलं. आता या चालीमध्ये बऱ्याचशा आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा उपयोगी पडतो की पेशंटला बसल्या क्षणी ओळखायचं. तर हे वात, पित्त, कफ, जसं आपण बांध्याच्या बाबतीत पण विचार करू त्याचा, तसं या बाबतीत सुद्धा होतो. डॉक्टरांना एवढा वेळच नसतो. डॉक्टर लोकांची तपासणी, मला वाटतं एका कार्यक्रमात मी नावानेशी सांगितलं होते, आठवत असेल तर, डॉक्टर तोळपुळ्याचं नाव मी घेतलं होतं. आणि माझी एक मैत्रीण माझ्याबरोबर कॉलेजात असलेली, तो जो परत एक उदाहरण देतो, लोकांना पुन्हा ऐकू दे. माझ्या वडिलांना जेव्हा बरं नसायचं त्याला मीच घेऊन जायचो डॉक्टरांकडे, आणि त्यावेळी डॉक्टर TS तोळपुळे नामांकित फिजिशियन होते, कार्डियक फिजिशियन. तर मला एके दिवशी ते काय म्हणाले की नाशिकहून एक माणूस येणार आहे, फार श्रीमंत माणूस आहे. मी लहान होतो अगदी त्याला, मला त्यांना घेऊन तो तोळपुळ्यांकडे जायचं, दादर TTL त्यांचं कन्सल्टेशन आहे. मी बरं म्हटलं, आणि मी 3ऱ्या मजल्यावर राहत होतो त्याला. तर मी उभाच होतो आणि त्यांचं काय मोबाईल त्याला काय नाही निरोप आला की मी पोचतोय 10 वाजेपर्यंत. मी गॅलरीत उभा राहिल्यावरती गाडी थांबली तर त्याने मला असा हात केला आणि मी ओळखले हेच आहेत. पण मी त्यांना म्हटलं वर येत आहे का, वर येत, त्याने असं सगळं खाली गेलो तर त्याने हात असाच ठेवला होता. इतकी भीती वाटत होती त्यांना की हात सोडला तर हार्ट फेल होईल का. मी त्यांच्या डोक्यात हार्ट प्रॉब्लेम हा बसला होता भाग. अशा माणसाला घेऊन मी, छोटा मुलगा त्याचा 12 ते 15च्या मध्ये कुठेतरी असेल, डॉक्टर तोळपुळ्यांकडे गेलो. त्यावेळी मला आश्चर्य वाटलं, काय स्वच्छ कन्सल्टेशन, शांतपणा, लोक बसलेत, अपॉइंटमेंट, ते रिसेप्शन, काही भानगड नाही. आणि आतमध्ये जो पेशंट होता तपासून डॉक्टर तोळपुळे बाहेर आले स्वतःच. मी शरद उपाध्याय नाव बिव सांगितलं, त्याने ओळखले, म्हणते अपॉइंटमेंट लिहिलेली, त्यांना आत घेऊन गेलो. तर ते जे ग्रस्त होते ते इतके हळूवार असे चालत होते, तर त्यांना झोपवलं त्यांनी आणि कार्डिओग्राम काढायला सुरुवात केली. ते सारखं, डॉक्टर ठीक आहे ना काय, ते काही बोलले नाहीत. बघतोय ना आता येईल ना काय ते चुकीचं नाही सांगितलं, खोटं नाही सांगितलं, बरं वाटतं म्हणून. पुन्हा 5 मिनिटांनी तेच. संपदा 40 मिनटं तपासणी चालली होती, कार्डिओग्राम काढून पूर्ण बघून हे, पण तोपर्यंत हे धास्तावलेले होते. आणि ते डॉक्टर काही केल्या त्या माणसाला उत्तर देत नव्हते. वृद्धग्रस्त होते, 75 वर्षाचे वगैरे. तर मग बघूया काय येते, बघूया आपण. आणि ते इतके अस्वस्थ, हातही असाच ठेवलेला, मलूल झालेले, कुठल्याही क्षणी वॉरंट समन्स काय ते येणार असं. आणि तो कार्डिओग्राम असं पाहिला डॉक्टरने, काय कॅल्क्युलेशन काय लिहिलं, त्यांना थोपटलं, त्यांचं नाव घेतलं, चला थोडा काही झालेलं नाही, तुम्हाला सगळं नॉर्मल आहे. डॉक्टरांच्या शब्दात ताकद काय असते. टणकन म्हातारबा उठून बसले आणि मग त्यांनी सांगितलं, तुम्ही काही मेडिसिन वगैरे घेऊ नका, तुमचं सकाळचं चालणं मात्र वाढवा जरा, बाकी काही पथ्य पाणी तुम्हाला नाही. एथिक्स त्यावेळेच्या डॉक्टरांचे काय होते. मग काय खुश झाले, श्रीमंत गृहस्थानं लांब सडक कोट घातलेला आले होते, खिशात हात घालून अशी भेंडोळी काढली नोटांची, जरा मोजले आणि त्यांना द्यायला लागले. ते डॉक्टर म्हणले, हां माझी फी 40 रुपये फक्त, 40 रुपये फक्त ठेवायचे. रिसेप्शनिस्ट नाही, काहीही नाही, 40 रुपये घेतले. आणि मग ते इतके खुश झाले, ते मला म्हणाले, चला आता तुला पोचवतो. आणि मग मी नाशिकला तर मला पोचवू नका, माझा मी जातो. ही एक बाजू मी उदात्त पाहिली. त्याच्या अगेन दुसरी, माझ्याबरोबर माझ्या कॉलेजात शिकणारी मैत्रीण पुढे मागे मोठी डॉक्टर झाली, कुठे कुठे फॉरेनला जाऊन आली वगैरे.
आणि एके दिवशी मी असंच कन्सल्टेशन चाललं होतं, दार बाजूला आली, मी ओळखलंच नाही. चिनी ज्या मुली काम करतात सर्कसमध्ये त्या टाईपचा मेकअप, स्कॉट वगैरे त्या टाईपचा, आणि ही डॉक्टर बऱ्याच डिग्रीज घेतलेली आणि बसली वगैरे तिकडच्या, म्हणाली बेकार आहे इंडिया अगदी. आता इथे देशप्रेम हा प्रत्येकात भाग असतोच. म्हटलं प्लीज जरा असं एकदम काहीतरी बोलू नको, हा माझा देश आहे, तुझा पण काय प्रॉब्लेम काय. अरे म्हणे इथे मी एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं आहे, सगळी बिल्डिंग लोकेशन वगैरे सांगितली, एवढ्या सुविधा आहेत, एक पेशंट येऊन ये 2 महिन्यामध्ये असं बोलली सरळ. मग मी म्हटलं तू काय, तर म्हणे मी तिथे बसते. आणि एकमेव सरदारजी एकदा माझ्याकडे फक्त आला होता आणि तो सुद्धा तपासणी करून मला बघायला आला होता. कोण जाणे, फार विचित्र वागणं वाटलं त्याचं. मग तिला मी सांगितलं आम्ही डॉक्टरला देव मानतो, काही एथिक्स, काही त्याचं स्टेटस त्याने सांभाळावं पोशाखामध्ये, वागण्यामध्ये वगैरे. तू अशी बसतेस का कन्सल्टेशनला? हो म्हणाले मी मेडिकली, तिकडे आम्ही अशाच बसतो. वेगळं आहे, अक्षांश रेखांश वेगळे आहेत. मग तो भाग सगळं सांगितलं. मग ती इंडिया सोडून गेली. या 2 गोष्टी तुम्हाला शिकवायचं काय, शांतपणाने पेशंटला सगळ्या बाजूने अभ्यासाला, डॉक्टरला जी वृत्ती लागते ती आजच्या धावपळीच्या काळात नाही. थोडं कमर्शियलायझेशन झालेलं आहे सगळ्याचं. म्हणून तू जे म्हणाले डॉक्टरना उपयोग होईल का, तर नाही होणार कदाचित आजच्या काळामुळे. आणि आता विचार कर, 47,000 पेशंट आज जर मुंबईत मलेरियाचे आहेत, एक डॉक्टरकडे किती गर्दी असेल. आणि ते जर त्या हुडहुडी भरलेलं, तर बस मी बघतो त्याची बॉडी लँग्वेज, तो मरतोय तिकडे, त्याला वेळच नाही मिळणार एवढा. याच चालीवरनं एखाद्याचा कॉन्फिडन्स नसणं, आत्मविश्वास नसणं किंवा अति आत्मविश्वास असणं, या सगळ्या गोष्टी पण राशीप्रमाणे दिसून येतात का? आत्मविश्वास कमी असणाऱ्या लोकांचं मी राशीचक्र पुस्तकात सुद्धा वर्णन केलंय. अनियमित चाल ज्यांची असते, बरोबर चालले, परत थांबले, एकदमच स्लो चालायला लागले. जसं हँडरायटिंगमध्ये आपण बघणार आहोत, खूप समाज सोडला, मुळीच सोडला नाही, झिगझॅग आला, तर हा आत्मविश्वास कमी असलेला माणूस. तसं ज्याच्या चालीमध्ये संथपणा नाही, एक डेफिनेट चाल नाही आहे, अनियमित त्याची चाल आहे, तर त्याचा आत्मविश्वास कमी. आणि नाहक छाती पुढे काढून दांड पावलं टाकत चालणं हे अहंकाराचं लक्षण आहे. तुम्ही चालताना आवाज करताय का सौम्यपणे चालताय, ह्याच्यावर पण अनेक गोष्टी ठरतात. मग काय काय शोध लावतात मिथुनवाले. एका मिथुनवाल्याने मला काय सांगितलं, बायकांना जोडवी का घालतात माहिती आहे का म्हणे. पण मला कसं माहिती असणार, त्यामुळे पूर्वीच्या काळी मोठे मोठे वाडे होते, सगळी एकत्र कुटुंब पद्धती होते. तर रात्रीच्या वेळी तरुण सून किंवा मुलगी जे कोण असेल हे कुठे चाललेत का कुठल्या खोलीकडे, हे जोडव्यावरनं कळतं. असे शोध मिथुनवाले लावतो, मला माहिती आहे ना. पण तो म्हणा नाही रे मी चेष्टा नाही करत, असं असं पण जोडव्याचं एक रहस्य आहे. कोणाला पटणार नाही ते, कारण आजही जोडवी आपण्याची पद्धत 10-12 खोलीत कुठे काय चालणार आहे. पण सांगण्याचा मुद्दा, ज्याला छाती पुढे काढून नाहक असं बेफिकीरपणे चालण्याची सवय असते, स्वतःशी फाजील कल्पना असतात, हे तर लॉजिकली सुद्धा कळू शकतं आपल्याला. अनियमित चाल, आत्मविश्वास कमी, विनाकारण छाती पुढे काढून पावलांचा आवाज करत चालणं अहंकाराचं लक्षण. मग आता ही चाल जी आहे माणसाला, तर त्या व्यक्तीचं जे एकूण व्यक्तिमत्व आहे ते त्या चालीत, की हिला पोच आहे का नाही, काही ढीलपणे वागते, अशा सगळ्या गोष्टी चालीवरनं हे मुलींच्या बाबतीतच बघतात. मुलींच्याच बाबतीत हे चुकीचं आहे. मुलाला पोच नाही असं जर असेल तर त्याचे बघायला पाहिजे. नवीन लग्न झालेली मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा विलक्षण संकोचलेलीच असते, त्यामुळे तिच्या बाबतीत अशा घटना घडू शकतात. त्यावर लगेच तिचा स्वभाव ठरवणं बरोबर नाही. आजही शिकलेल्या मुलींना सासरी संकोच तर वाटतोच ना, काही वडीलधारी माणसं समोर आली तर. मला सांगा शरदजी, चप्पल ज्याप्रमाणे झिजलेली असते त्याप्रमाणे सुद्धा माणसाच्या चालीचा अंदाज लावला जाऊ शकतो ना. खूप. घरातल्या घरात काही कारण नसताना फेऱ्या मारणारे लोक तुला दिसतील. हा काय व्यायाम असू शकत नाही एवढ्याशा खोलीत फिरत राहणं. मग काही सिरियल मधनं पण असं दाखवलं जातं की तो बोलतोय पण फिरत फिरत बोलतोय. अशा वेळी गती आली
म्हणजे आपल्या लोकलचं उदाहरण आठवा. गतीमध्ये शांतता त्या नावेचं. मनात विचारांची वावटळ उठली आहे, एक निर्णय नक्की होत नाही, गोंधळ गोंधळ सगळा चाललाय. असे लोक डायव्हर्ट करतात त्यांचं टेन्शन चालीने. घरातल्या घरात फास्ट चालणारे लोक हे त्यांचं टेन्शन सहन होत नाही म्हणून डायव्हर्ट करतात. हात मागे बांधून काही लोक चालतात. हात मागे बांधून चालणारे लोक थोडे विचार करणारे असतात. काही विचारात गुंतलेले त्याचं उत्तर शोधायला आणि त्यांची उत्सुकता फार असते असे असतात. टेलिफोनवर बोलताना काही लोकांना एका जागी बसवत नाही, ते फिरत फिरतच बोलतात फोनवर. वस्तुतः फिरण्यामुळे कॉन्सन्ट्रेशन जाऊ शकतं किंवा आवाज कमी होऊ शकतो, पण त्यांना जी काय भावना व्यक्त करायच्या, हातवारे करायचे, काय जे सांगायचे ते गतीमध्ये सांगता येतं, एका जागी बसून सांगता येत नाही. ही सुद्धा संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. घरातल्या घरात स्वास्थ्य चालतात मंडळी ती बाहेर. काही मंडळींना चालणंच जीवावर येतं. हा पण एक जरा भाग मी वेगळा घेतोय. काय पडलं, बेल वाजली, पटकन चालत जाऊन उघडणं, वयोमानापण होतं ते वेगळं. पण हे थांबणार, कोण उघडते का बघणार नाही, तर कसे बसे उठून अतिशय अनियमित चालणार, म्हणजे पावलं सुद्धा नीट पडत नाही, नॉर्मल येतो तसा. अशा व्यक्तीमध्ये आळस ठासून भरलेलं असतं. आळसावलेले सुस्त लोक अनियमित पावलांनी हळूहळू नाईलाज म्हणून चालतात. झालं. घरातल्या घरात फिरण्याची एवढी उदाहरणं आपण पाहिली. बाहेर तर किती आपल्याला कळतं कसे चालतात लोक, फिरायला जाताना कसे चालतात, प्रेयसीबरोबर कसे चालत आहेत. एखादा मनुष्य किंवा मुलगा, तरुण मुलगा आपल्या आवडत्या मैत्रिणीबरोबर चालताना कशाला फास्ट चालेल तो. हा स्वभाव एक लक्षात घ्यायची सिच्युएशन आणि ते जोडायचं, म्हणजे बरोबर कळतं अरे मूडमध्ये असलेला मनुष्य सावकाश रमत गमत चालतो. का अवघड आहे. आणि म्हणून आणखी एक सांगायचा मुद्दा राहिला, झोपेत चालणं हा प्रकार आहे. आश्चर्याची गोष्ट आहे, झोपेत उठून चालायचं, दार उघडायचं आणि बाहेर जायचं परत सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून एकदा एक पुढारी भाषण करता करता पियेला म्हणाला, माझं भाषण चालू असताना लोक उठून का जात होते. तर म्हणला, काही जणांना झोपेत चालण्याची सवय असतं, असं तरी उत्तर दिलं होतं. तो भाग इथे लावला होता. झोपेत चालणं हे एक प्रकारे झोपेत सुद्धा आपल्या मेंदूवर किती नियंत्रण आहे त्याचं लक्षण आहे. झोपेत चालणारी माणसं कुठेतरी पडली आहेत, कोलमडली असं पण मिळत नाही. म्हणजे त्यांचा मेंदू हा जणू काही जागृत अवस्थेत असल्यासारखा कंट्रोल करतो. झोपेत चालणं वाईट आहे, पण त्याचा हा एक पॉझिटिव्ह भाग पण लक्षात घेतला. आपण भविष्यावर बोलू काही मध्ये घेतल्यामुळे मी लिमिटेड बोललोय. पण उद्या जर ॲस्ट्रॉलॉजिस्टच्या कॉन्फरन्स समोर मी बोलायला उभा राहिलो, याची टेक्निकल बाजू मी खूप सांगेन. म्हणून आपण एक बांधा, एक उंची, याच्यावर एवढा एक एपिसोड लॉजिकली अशक्य आहे. पण तो त्यातले बारकावे कळण्यासाठी नेहमीच मनोरंजन पाहिजे, अभ्यास पण पाहिजे. बारकावे कळण्यासाठी आपण हे वेगळं वेगळं घेतलं असं सगळं पुन्हा एकत्र करणारच आहोत. आपण बोलता बोलता चाललो आणि आपली वेळ संपली.